सोनपूरच्या जंगलात एक मोठे विशाल असे रामफळाचे झाड होते. त्या झाडावर बऱ्याच पक्ष्यांची घरटी होती. काळे कावळे काका, त्यांची आई, लाडू चिमणीताई, त्यांची बाळे, गंगाराम पोपट काका, गंगी पोपटताई, त्यांची बाळे आणि इतर पक्षी राहत होते. सगळे पक्षी लवकर उठून अन्न, चारा, पाणी आणण्यासाठी बाहेर जायचे. स्वतः खाऊन आपल्या घरट्यातल्या बाळासाठी घेऊन यायचे. सगळे दिवसभर हालचाल करायचे, फिरायचे. पण काळे कावळे दादा कधीही त्या घरट्यातून बाहेर यायचे नाही. सदानकदा 24 तास ते घरट्यात झोपलेले असायचे. त्यांची आई लाडू चिमणीताईंच्या बरोबर अन्न आणण्यासाठी जायची. ती स्वतः खाऊन काळे कावळे दादांच्यासाठी घेऊन यायची, त्यांना भरवायची. काळे कावळे दादा खूप आळशी होते. हे कारण त्या मागचं, ते दिवसभर रात्रभर झोपलेले असायचे. कधी उठायचे नाही, झाडाभोवतीने सुद्धा कधी फिरायचे नाही. राहू दे, निदान या फांदीवरून त्या फांदीवर सुद्धा कधी जायचे नाही. सदानकदा झोपून राहायचे. आईने अन्न आणलं की तेवढे खायचे, परत झोपून जायचे. आई बिचारी म्हातारी झाली होती, तरी काम करत होती, चारा पाणी आणत होती. पाऊस पडल्यावर वाऱ्याने, पावसाने घरटी मोडली तर आई दुरुस्त करायची इतर पक्षाबरोबर. पण काळे कावळे दादा कधी एक घरट्यासाठी काडीही आणायचे नाही, इतके ते आळशी होते. मग ते रामफळाचे झाड काय म्हणायचे, अरे काळू, असे करू नको, तुझी आई म्हातारी झाल्या, तू जरा उठत जा, लवकर अन्न आणत जा, इकडून तिकडून फिरून येत जा, शरीराला व्यायाम होईल. झोपून झोपून तुला सारखा आळस झालाय. अरे असे झोपून राहून उपयोग नाही. तुझ्या आई आता म्हातारी झाल्या, थकल्या, तुला काम केलं पाहिजे. आळस झटक आणि उठ, उद्योगाला लाग. तेव्हा काळे कावळे दादा म्हणायचे, अरे वृक्षराजा, नको मला तू ज्ञान शिकूस. कसं वागायचं, काय वागायचं ते माझं मला कळतंय. तू कितीही सांगितलंस तरी मी माझा आळस झटकणार नाही आणि अन्न आणण्यासाठी बाहेर जाणार नाही. मला त्याची आवडच नाही. गप बरं, मला झोपू दे बरं. सारखा तू वट वट करू नकोस. म्हटल्यावर वृक्षराजा काय म्हणाला, ठीक आहे. अरे ह्यामुळे तुझ्या शरीराचे आणि पूर्ण आयुष्याचे नुकसान होईल. आळस हा माणसाचा, प्राण्याचा, पक्ष्यांचा शत्रू असतो. तू सावधान हो अजूनही. पण काळे कावळे दादा झोपून राहायचे, ते ऐकायचे नाहीत. एकदा लखन माकड दादा तिथनं चालले होते. ते रोज फिरायचे जंगलातनं. रोज ज्यावेळी बघल त्या वेळेला एकही पक्षी त्या झाडावर नसायचा. फक्त काळे कावळे दादा त्या घरट्यात झोपलेले दिसायचे. मग लखन माकड दादा काय म्हणाले, अरे एकही पक्षी या झाडावर नसतोय. बघल तेव्हा हा काळे कावळे दादा कसा झोपलेला आहे, कधी झाडाच्या फांदीवर सुद्धा बसलेला दिसत नाही. सदानकदा 24 तास घरट्यात झोपलेला दिसतो. किती आळशी आहे हा, ह्याला समजत नाही का, असे लखन माकड दादा बोलत होते. तेवढ्यात वृक्षराजा काय म्हणाला, अरे लखन, आता मी सांगून थकलोय, तुम्हीच बघा बाबा त्या कावळे दादाचं काय करायचं. तो खूप आळशी आहे, खूप म्हणजे खूप. बिचारी म्हातारी आई त्याची खूप कष्ट करते, पण याचं त्याला जरासुद्धा काही वाटत नाही. ठीक आहे. लखन माकड दादा म्हणतात, ठीक आहे. आणि ते जाऊन सगळ्या जंगलातल्या प्राण्यांना सांगतात, काळे कावळे दादा खूप आळशी आहेत. आळशी म्हणजे घरट्यातून कणभरही बाहेर येत नाही, झाडाच्या फांदीवर सुद्धा बसत नाही, इतका आळशीपणा कसला त्यांचा हा सगळ्या प्राण्यांना समजतं. मग सगळेजण शेरखान महाराजांना जाऊन सांगतात, महाराज महाराज, काळे कावळे दादा खूप आळशी आहेत, ते आपल्या आईला खूप कष्ट देतात, अजिबात हालचाल करत नाहीत, काम काहीच करत नाही, स्वतःचे अन्नसुद्धा स्वतः आणत नाहीत. यामुळे त्यांचे आणि त्यांच्या शरीराचे नुकसान होणार आहे. शेरखान महाराज म्हणतात, असे आहे काय, ठीक आहे. हे बघा, मी आत्ता एक स्पर्धा लावतो. जो कोणी काळे कावळे दादाला त्या घरट्यातून बाहेर काढून उठवेल
आणि आकाशात उडायला हवेल त्याला मी बक्षीस देईन. पण इतर सगळे प्राणी म्हणले, भले भले ते कावळे दादांना सांगून दमलेत आणि आमचे काय तो ऐकणार आहे. तेव्हा भोले हत्ती दादा म्हणाले, महाराज काळजी करू नका, मी बघतो त्या कावळे दादांचं काय करायचं आहे ते. ठीक आहे. शेरखान महाराज म्हणाले, जा भोले आणि त्याचा आळस झटकून टाक. मग भोले हत्ती दादा गेले. बघतात तर घरट्यात घोरच झोपले होते कावळे दादा. मग त्यांनी काय केलं, अरे काळू उठ उठ, बाहेर ये, आळस झटक, स्वतःसाठी जरा अन्न घेऊन ये, आकाशातून विहार कर, उठ कावळे दादा उठ. पण एक ना दोन घोरत पडलेले. तेव्हा भोले हत्ती दादांनी फांदी हलवली. फांदी हलवल्यावर घरटं हलायला लागलं. कावळे दादांना जाग आली. त्यांना वाटलं भूकंप आला काय, धरणीकंप झाला काय, अरे हे काय हलाय का लागलं. म्हणून त्यांनी डोळे उघडले. बघतात तर खाली भोले हत्ती दादा उभे होते. ते सोंडेने फांदी हलवत होते. मग कावळे दादा म्हणाले, अरे भोले हत्ती दादा, तुम्ही असे का करता, मला झोपू दे की, माझी झोप मोड करू नका. अरे मूर्खा, आळशी काळ्या उठ, तुला जरा तरी जनाची नाही मनाची तरी आहे का रे. अरे झोपून राहिलायस, तुझी म्हातारी आई अन्न आणण्यासाठी गेल्या. सगळे पक्षी बघ कसे अन्न स्वतःसाठी घेऊन येतात. तू एवढा मोठा झालास पण स्वतःसाठी अन्न आणत नाहीस. त्या आईला सुद्धा तयार अन्न आणून देत नाहीस. काय रे तुझा उपयोग. आळस झटक. आळसानं माणसाच्या आयुष्याचं नुकसान होतं. शरीराला रोग लागतो, शरीर निरोगी राहत नाही. तुला समजत नाही काय. नाही मला समजत, मी नाही उठणार असे म्हणल्यावर भोले हत्ती दादांना राग आला. त्यांनी त्या झाडाची फांदी काढकन मोडली. पण काय, ती फांदी मोडल्यावर कावळे दादा दुसऱ्या फांदीवर बसले. मग भरभर जाऊन भोले हत्ती दादाने ती फांदी मोडली. परत तिसऱ्या फांदीवर बसली, ती फांदी मोडली. ती फांदी मोडल्यावर मग कावळे दादांना पर्याय उरला नाही. ते उठले आणि आकाशात उडू लागले. बऱ्याच दिवसांनी आकाशात उडल्यावर, बाहेरची हवा लागल्यावर किती त्यांना बरं वाटलं. ते समजून चकले, अरे आजपासून आपल्याला एवढे सगळे सांगतात आजपर्यंत, पण आपण कोणाचेही ऐकले नाही. राहू दे कोणाचे, निदान आपल्या म्हाताऱ्या आईचे तरी ऐकायला पाहिजे होते. आपण चुकलो. किती हवा सुंदर आहे, किती पंखांना बरं वाटते, मला किती बरं वाटतंय. चुकलो रे, मी चुकलो, मी आळस झटकाय पाहिजे होता. मग कावळे दादा बरेच उंच आकाशात गेले. हत्ती दादांनाही समाधान वाटलं. मग कावळे दादा खाली आले. म्हणाले, हत्ती दादा चुकलो मी, मला माफ करा. आजपर्यंत इतका मला आळस भरला होता शरीरात, त्यामुळे माझे नुकसान झाले, माझ्या शरीराचे नुकसान झाले. मी रात्रंदिवस झोपून राहायचा, त्यामुळे मी कुठलेही काम करू शकलो नाही. आळस माझ्या अंगात भरला. मी अन्न आणण्यासाठी सुद्धा जात नव्हतो. माझी म्हातारी आई अन्न घेऊन येत होती. मला लाज वाटायला पाहिजे. खरंच मला आज पश्चाताप झालाय, मला माफ करा असे म्हणल्यावर भोले हत्ती दादा म्हणाले, अरे कावळे दादा, तुला पश्चाताप झाला, ह्यातच सगळं आलं. आजपासून उठ, अंग झाडून काम करायला सुरुवात कर, चारा पाणी घेऊन ये, आईला सुख दे आणि सगळ्यांना समाधान दे. हे म्हणल्यावर कावळे दादा काय म्हणाले, हत्ती दादा, मी माझ्या आईला अन्न आणून देणार, माझ्या स्वतःसाठी आणणार, लाडू चिमणीताई तिच्या बाळासाठी, गंगाराम पोपटदादा त्यांच्या बाळासाठी, सगळ्यासाठी मी अन्न आणणार. आजपासून मी आता आळस झटकून कामाला लागतो. मी झोपणार नाही, आळस करणार नाही. त्यामुळे माझ्या शरीराचे नुकसान झाले, ते मला आता भरून काढलं पाहिजे. मी आता उद्योगाला लागतो, आळस झोप सोडून देतो असे म्हणून ते उडत उडत आकाशात निघून गेले. हे बघून हत्ती दादांना, तोपर्यंत सगळे प्राणी जमले होते, सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि मग शेरखान महाराज म्हणाले, वा रे भोले हत्ती दादा,
तुम्ही तर कमालच केली. युक्तीनं तुम्ही आळशी काळे कावळे दादांना उद्योगाला लावलं, आळं झटकून. खूप छान केलं सा. मग शेरखान महाराजांनी म्हणल्याप्रमाणे हत्तीदादांना बक्षीस दिले. सगळ्या प्राण्यांनी मग हत्तीदादांचा जय जयकार केला. म्हणून कुठल्याही प्राण्यांनी, पक्ष्यांनी, माणसाने आळस करू नये, झोपून राहू नये. आळस हा माणसाचा शत्रू असल्यामुळे तो विनाशास कारणीभूत होतो आणि प्रगती होत नाही. म्हणून सतत शरीराची हालचाल ठेवावी, कामात राहावं, म्हणजे शरीरही निरोगी राहते आणि प्रगतीही होते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.